तब्बल 2 वर्ष बेपत्ता असणारी आई मिळाल्याने मुलांच्या डोळ्यात आनंद अश्रू। 2 वर्षापूर्वी शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी आलेल्या पाटील परिवारामधील दगुबाई निंबा पाटील ह्या आजी शिर्डीमध्ये हरवल्या होत्या। त्यावेळेस हेमराज पाटील आणि शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली होती। तेव्हापासून दगुबाई आईचा तपास चालू होता। पण काही दिवसापूर्वी पारनेर तालुक्यातील कानूर पठार येथील गणपती फाट्याजवळ एक वयस्कर आजी विलास महाराज लोंढे व वाळून महाराज व सहकाऱ्यांना दिसल्या। त्यानंतर सदर आजीची चौकशी केली असता या आजी होत्या त्या तब्बल 2 वर्षापूर्वी शिर्डी येथून हरवलेल्या दगुबाई निंबा पाटील। विलास महाराज लोंढे यांनी आपल्या फेसबुकवर आजीचा व्हिडिओ अपलोड केला आणि दुसऱ्या दिवशी फिनिक्स सामाजिक संस्थेच्या कार्यालयात फोन वाजला। तो फोन होता दगुबाई निंबा पाटील यांचा मुलगा हेमराज यांचा। त्यानंतर पुन्हा विलास महाराज लोंढे आणि वाळून महाराज व सहकारी मित्र पुन्हा कानूर पठार येथील गणपती फाट्यावर पोहोचले, परंतु आजी त्या ठिकाणी नव्हत्या। एक दिवस आड जात नाही तर पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे असल्याचे कळताच येथील शिवाजी भंडारी, संपत पनरडवाल, गौतम गोलप, कैलास शिंदे, बेल्ला येथील पत्रकार सुरेश उर्फ अण्णा भुजबळ यांनी त्या परिसरात आजीचा शोध घ्यायला चालू केले, परंतु आजी काही मिळाल्या नाही। तर दुसरीकडे मात्र विलास महाराज लोंढे व वाळून महाराज व सहकारी आजीच्या शोधात असताच दगुबाई निंबा पाटील या कर्जुले हऱ्याच्या घाटात असल्याची माहिती मिळाली। विलास महाराज लोंढे यांना मिळाली आणि आजीनं आपल्या गाडीत बसून आनंद सिंधू निराधार आश्रमात आणले। तब्बल 2 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या दगुबाई निंबा पाटील या आईंना त्यांच्या घरी नेण्यासाठी त्यांचा मुलगा हेमराज निंबा पाटील हे त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि या मायलेकरांची भेट झाली। आपल्या आईला पाहून हेमराज यांना आनंदाश्रू थांबता थांबेना। शेवटी आई आपल्या घरी येणार आहे म्हणून आजींना घेण्यासाठी संपूर्ण पाटील कुटुंबीय थेट जळगाववरून आले होते। अर्थात काय तर आजच्या काळात सोशल नेटवर्कचा योग्य वापर करून आज या मायलेकरांची भेट घालून दिली तर माणुसकीचेही दर्शन केले। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। 2016ला शिर्डी या ठिकाणाहून या आई बेपत्ता झाल्या होत्या आणि आजपर्यंत त्या आईचा शोध लागत नव्हता। सुदैवानं पारनेर तालुक्यामध्ये आई कानोरजवळ गणेश मंदिरामध्ये आढळल्या आणि त्यानंतर 4-5 दिवसांच्या तपासानंतर पुन्हा त्यांना सापडण्यात यश आले आणि आज जळगाववरून त्यांचा मुलगा हेमराज त्या आईला नेण्यासाठी आलेले आहेत। हे फिनिक्स संस्था जी निराधार आईबाबांसाठी सेवा करते त्या माध्यमातून आम्हाला 2-3 ठिकाणाहून फोन आले की अशा अशा प्रकारची आई या मंदिरात आहे आणि म्हणून शोध घेतला असता आम्ही तो व्हिडिओ अपलोड केला आणि त्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आज या मायलेकरांची भेट होते। हा खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे। असा क्षण या मायलेकरांच्या जीवनात आलाय की परमेश्वराचे खूप आभार आहे की या मायलेकरांची भेट घडली। या शोध मोहिमेदरम्यान या ठिकाणी फिनिक्सचे उपाध्यक्ष आहेत वाळून महाराज आहेत यांनी खूप परिश्रम घेतले आणि मोठ्या परिश्रमानं या आईंना सापडण्यात यश आले आणि आज त्यांचा मुलगा हेमराज त्या आईंना नेण्यासाठी आलेला आहे आणि आता ते या ठिकाणाहून त्या आईंना पुन्हा घेऊन जाणार आहेत। आपल्याला या ठिकाणी आपली आई भेटली तर आपल्याला कसं वाटतंय आता? नाही का, भरपूर आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, माझी आई भेटली म्हणून। तर मी खूप खूप या आबांचा मी धन्यवाद करतो त्यांची माझ्या आईला मिळवून दिलं म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे।